सो मी तर पहिल्यांदा सांगेल की मी स्वतः नॉन-टेक बॅकग्राऊंडमधनं आहे. बट जेव्हा मी इथे टीचर्ससोबत कम्युनिकेशनचे सगळे टूल्स शिकलेले, तर मला वाटलंच नाही की मी नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडमधनं डिरेक्टली जंप मारते आणि एवढं चांगलं मी परफॉर्म केलं आहे टेक्निकल टूल्समध्ये. सो दॅट इज वन ऑफ द, मी म्हणू शकते की माझ्यासाठी एक अचीवमेंटच आहे. सो ते पण डिपेंड करतं की तुम्ही किती ग्रास्प करता आणि टीचर्ससोबत तुमचं कम्युनिकेशन कसं आहे. सो हे तर माझा खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि आता मी म्हणू शकते की इन टर्म्स ऑफ प्रोजेक्ट्स म्हणा, स्वतःची स्किल्स एक्सप्लोअर करणं म्हणा, याच्यामध्ये माझा उत्तम परफॉर्मन्स आहे. अँड थँक्स टू नवनाथ सर आणि बाकीचे जे टीचर्स, कपिल सर, राहुल सर, उज्ज्वल सर, उमेश सर ॲज वेल, बिकॉज त्यांनी आम्हाला कम्युनिकेशनमध्ये खूप जास्त हेल्प केलेली आहे. सो त्यांच्यामुळे पण माझा जो ग्रामर आहे इंग्लिशमधलं, एक HR कम्युनिकेशन आहे, ते खूप जास्त चांगलं झालेलं आहे. सो थँक्यू उमेश सर. आणि बाकी जर म्हटलं गेलं सो बाकीचं जे काही आहे प्लेसमेंट म्हणा, सो हे पण 100% आहे. बट डिपेंड तुमच्यावर करतं की तुमचं किती चांगलं परफॉर्मन्स आहे. बिकॉज इथला काही क्रायटेरिया आहे जो की इंटर्नल एक्झाम्स, एक्सटर्नल एक्झाम्स, लाईव्ह प्रोजेक्ट म्हणा किंवा मॉक इंटरव्ह्यूज म्हणा, तुम्ही स्वतःला किती चांगलं पोर्ट्रे करता त्याच्यावरच सगळं काही आहे. एकदा तुम्ही हे सगळे क्रायटेरिया पास केले सो तुम्हाला 100% प्लेसमेंट भेटणार ही माझी गॅरंटी आहे. सो थँक्यू सो मच.